नमस्ते. तर आता काही लोक येतील मला बोलायला, की कदाचित ते आमच्या आजूबाजूचे असू शकतात. त्यांना मी कशी आहे माहिती असू शकतं. तर ते मला बोलतील, की तू दिवसभर एवढ्या मोठ्याने गाणी लावतेस, तेव्हा आम्ही काहीच बोलत नाही किंवा काही असेल ते एक्स वाय झेड काही असू शकतं त्याच्यात. तर मला त्यांना फक्त एवढं सांगायचं. मी माझं पूर्ण बोलणं क्लिअर करूनच मी आता हा व्हिडिओ संपेन. की मी लावते गाणे, हो मला माहिती आहे, मी गाणे मला आवडतात, गाणे लावायला ऐकायला आवडतं. असं नाही की मी फक्त बॉलिवूडचे गाणे ऐकते, मी सगळे गाणे ऐकते. कारण की मी म्युझिक लवर आहे. तर मी आता ते जाऊ दे कुठले गाणे ऐकते ह्याच्यात काही प्रॉब्लेम नाही, मी देवाचे पण गाणे ऐकते. असं नाही की मी फक्त हेच गाणे ऐकते. पण मी रात्री 12 वाजता किंवा 1 वाजता किंवा 2 वाजता मी कधीच होम थिएटर लावत नाही किंवा मी तेवढ्या उशिरा लावून लोकांना डिस्टर्ब नाही करत. तर मग जे मला येतील ना बोलायला, की हे आमचं रिच्युअल आहे, आम्हाला आमच्या देवांचं रात्रीच करावं लागतं, तर त्यांना मला फक्त एवढं सांगायचंय, की जेव्हा तुम्ही मला बोलायला येणार ना, तेव्हा तुम्ही तुम्ही काय करता हे लक्षात ठेवूनच तुम्ही मला बोलायला या. कारण की बऱ्याचदा आमच्या बिल्डिंग मध्ये असं झालंय, की असं आपण बाहेर पाऊल टाकतोय की पायाखाली लिंबू आलं. अरे काय प्रकार आहे. मी राहते पुण्यामध्ये. पुण्यामध्ये जर एवढं अंधश्रद्धा असेल तर गावाकडचं तर मग काही ठीकच आहे ना. गावाकडे तर मला वाटत नाही की मी आता कधी जाते सुट्टीला वगैरे गावाकडे, पण मला कधीच असं म्हणजे मी गावाकडेच राहिलेली आहे. लग्न करून मी पुण्यात आले. पण मला कधीच असं दिसलं नाही की इथं आमच्या घराच्या शेजारी लिंबू पडलंय, ते पण टाचण्या टोचवलेलं, पिना टोचला त्याला, हळदी कुंकू लावले, काळं केले ते. असं नाही, असं कधीच नाही दिसलं. पण मी जेव्हापासून इथं आले राहायला, आता मला इथं येऊन तुम्हाला सांगते 7-8वं वर्ष चालू. तर मी जेव्हापासून आले तेव्हापासून आमच्या बिल्डिंग मध्ये हा प्रकार चालूच आहे, की कोण ना कोणतरी ते लिंबू मध्ये मी टोचवतंय, खाली टाकतंय, कोणी काही बोलत नाही. आणि पायाखाली येतंय ते. ठीक आहे, काही असो. तर मी आधी मानत नव्हते की निगेटिव्ह एनर्जी वगैरे असेल किंवा काय. पण जेव्हापासून मी आई झाले तेव्हापासून मी 100% नाही पण 70% पण नाही झालं, 30% तर मी मानते की बाबा असू शकतं. आता पॉझिटिव्ह एनर्जी म्हणजे निगेटिव्ह असेलच. मग तेव्हापासून मला भीती वाटते. माझी मुलगी खाली खेळायला जाते, तिने उचललं, तिला काय झालं तर मी काय करणार. त्याच्यामुळे मला फक्त एवढंच म्हणायचं की तुम्ही प्लीज असे आजूबाजूला प्रकार करू नका. तुमच्या देवाचं आहे मला मान्य आहे. तुमच्या देवाचं आहे, सगळं आहे. मी सुद्धा त्या देवांना मानते. पण मला फक्त एवढंच म्हणायचं की इकडे तिकडे आजूबाजूला ते लिंबू वगैरे मिरची टाकू नका. लहान मुलं खेळतात, तुमचे आहेत, माझे आहेत, सगळ्यांचेच आहेत.